असा ही बघू दे कपडे छान दिसते. वहिनी काय करते इकडं? काय नाही, पोराला कपडे ऑर्डर अरे ते केले. नवऱ्याला काही लक्ष पेक्षा देते का नाही? तेच ते पोरात गंगरात येत होता. हे जाऊ दे बाबा, ते लय पित, काय करू भाऊजी अरे मी इथून गेलो त्यावेळेस पडलेलं आहे ते. आता आलो तरी तसंच पडेल ते. जाऊ दे, पडू द्या, मरू द्या, मला वैताग आला जरा लक्ष यांचा. द्यायचं आहे. अरे नको, त्याच्यात जाऊ द्या. काहीच बदल नाही, जसं पडलेलं तसंच पडेल. हाय का काय ते तर पाय. हाय ते त्याला काय होतं, ते नाही मरत, ते आपल्याला आख्याला घालीन आणि मग मरण बसा तुम्ही. मरू दे तिकडं. अरे पण तो लय वाटोळ करून घेतलं गाड्या. काय नवरा भेटला तुला हे? आज करून दिलं घरच्यांनी, काय सांगत आता. आम्हाला बी प्यार झाला होता त्याच्यावर. हा ना, तुला असे माझ्यासारखे चांगले तरुण दिसले नाही. काय सवय का त्याला काही? तर नशिबाचा खेळ असतो, आता आपलं काय असतं मग माणसाचं. अरे पण जरा तर लक्ष द्यायचं ना. मी किती वेळा जायचो यायचो, अजिबात पाहत नव्हती तू. अहो मी तशी नाहीये. मी लक्ष काय द्या. कसं आहे म्हणूनच झालं नाही ना. तू गेला होता त्या खाल्लाकडल्या शांतीला घेऊन पळून, मला काय माहित नाही का. ते द्यायचं सोडून. पळू कुठ्या आख्या पुरी येड्या केल्या गावात, आख्या पुरी पळू पळू गेला. आणि माझ्या आईने बरं तो असं लग्न लावून दिलं असतं मला सोडून. तिथंच तर गोळ झाला खरा. मग पळू कुठ्या आहे कमी बरं. एक कर ना. काय ते आहे का मेले ते तर पाय निदान. बाई, एक मिनिट थांबा, आता तुम्ही माझ्या मनात मला डचक तर टाकून वाटतं- दिला. अरे पाहून तर घे, जसा पडलाय तसाच पडलाय, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. मला तर वाटतं गेलाय गाड्या. ए बाबा, तू माझ्या मनात नको तू डचक टाकून देऊ बर का. नाही नाही गेलाच आहे आपलं त्याच्याशिवाय. अरे तू जरासं लक्ष दे ना माझ्यावर. मी पोरा सगळं तुला स्वीकारेन, तू काहीच काळजी करू नका. याला पाहू का जिता का हाय का नाही. गेलाच आहे ते. त्याच ते गेलं मी नसेल तर तू सिटिंग लावून राहिला माझ्या संग. चांगलं पाहून घे. गेला, मी काय म्हणलो होतो, गेलाच. अरे गप ना बाबा तू. गेलाच आहे ना. हाय का नाही? नाही आला ना. मी काय म्हणलो होतो, गेलाच. गेलाच. मी तयार आहे, तू अजिबात काळजी करू नको. पुसलं गेला अरे तो आज झाला, तो आज सत्यानाश झाला. मुताड पिऊन येतात घार घार गोरड यायचं गॅसपट. मला वाटलं मी येलं कुठून होय का आम्हाला काम ना धंदा याला त्या मुताड प्यायला. अरे गेला रे. एक तास भरणी जगाच मग तो लवकर या रे. गेला गेला. बरं बाबा, या. अरे बावटा ते खुशी मध्ये ओढ राहिला तू गेला म्हणून. उठलं वाटतंय. येड तू एका तापलं तुला गार करीन नाही तर तिकडे काम ना धंदा तुम्हाला काय यायचं घेतय पप्पा येडा बॉकाच पडले तिकडं. हे बावळटे हे नाहीतर काय. बरं तिकडं पप्पाच बदलू आपण, ह्या नजरला पप्पा करू. चांगलाय बिचारा. चाबऱ्या काय बघतो, मजाक केली मी त्याला. हाय घरी आईला मला वाटलं अजून संधी आहेच. नहीं तो काम करना पड़ेगा. भाई का लेकर संभालने के लिए तुझे काम पे जाना पड़ेगा. भाई कामाला निघ. बिना पैसा झाला तुला बघ तंगडत तोडते तो मी. याला काय झालंय नजर. नहीं तो मैं इसको लेके जाऊंगा. हाँ नहीं तो मैं इसको लेके आपल्या बायकोला झेडचं होय रे. अरे थांब नाही येडे काय रे हे बेवडं. काय नाही एक तर आपल्या बायकोला समोर लाईन मारतो होय रे. थांब हे घेन पण तोंडाच्या काय करते तू? तो वर लाईन मारून राहिला ना ते एकनं. बोकाचं दारू पित याला काही अक्कल ना बिक्कल. लोकाला एवढं तर आता एवढी देखणी म्हणल्या कुणी बी बघनच ना. वय घरी आता पाहिलं मी बी किती देख नाही. या बायको म्हणते का मला काय पाटल्याला तवा तू तुला कुणी हुंगाना भेटले मी नशिबानी आलं तिकडं. त्याच्या काय नादी लागत आहे पोलिस ते घालीन गोळ्या मागून पडून यायचं दिलं आमच्या घरात आग लावून. चल बा आता पचल लेकलोय ना तो. आणि चल साहेब. अहो थांबा थांबा. अहो थांबा.
आशीर्वाद घ्यायचं पहिले साहेब अरे ते तुला गोळ्या घालीन ना ये. एवढे नीचे का तुम्ही अहो पहिले तुम्ही इकडे बघ. अहो तुमच्यापेक्षा मी बारा नाही का तू बरा लय भारी हे उठ, ए ते गोळ्या घालीन तुला ते होय घरी तू ये. काय कळत त्याला अरे वय तिकडं काय तो चालू व्हायचो घरी तिकडं यायचं पोलीस आणि कायचं काय नाही तर लाईनी मारित आहे बायांवर त्या शांतीकडे जाते थोड्या वेळाने होय घरी ए तिकडं कुठं घरी इकडं का तिकडं काय दोन तोंडी बाय आहे रे तू आता तूच तर म्हणली काय काम धंदे पाय काय पटत तुला जाय व्हाय पाय मग काय पटत तुला यायचं बावळट काय झेंडे गाडी ते काय माहिती चल सांगू घरी पैसे घेऊन ये आता थोबाड घेऊन येशील घरी मुताड पिऊन चल बाळा अय अरे काय ना ना काय नाही बरं भाऊ अरे तू मस्त ठॉय झालेलं दिसतंय लय ना. दारू तुला भाऊ ऐक ना आपल्याला काम आहे कुठं हा ना गवडी जाता खाली 600 रुपये रोज आहे तुला यायचं का अय अरे 600 रुपये रोजानी काम करणारा माणूस दिसलो काय मी चल ना मग 1000च्या खाली जात नाही 1000च्या खाली 1000च्या खाली अरे जाय बाबा तू तुकली काशी कर मी मग तुला बघतो काम जाय. हा, बरं चालेल भाऊ आज इकडे कुठं कायला टोकीतो रे मला काम आणि धामाचा सकाळच्या पारी काम पाहायला चाललोय मी आरडू नको थांब आमची इथं काय त्याच्यामुळे म्हणतोय मी पैसे कशी देशील बोल अरे 150 देतो तोंडन ते तो अरे 1000 रुपयाच्या खाली मी काम करीत नाही बर का अरे चल तुला खायला प्यायला पण देतो हे थांब 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 हे आजी किती गोड आहे का तू काय केलं रे अगं गोड आहे म्हणतो गोड 50 रुपये दे ना अरे माझ्याजवळ कुठलं पैसे तू दे मला तू बी तशीच आहे का नाही अरे कोण आणलं कार्टून अगं ते कामाला आणलंय आपली इथं काल फारशे बसल हा काय ठरलं 150 रुपये जा मग ए जा रे जा चल, चल. जा चावी घेऊन जा चावी चावी दे गं. तर तिथं काम करायला बसला का म्हणून उठाय काम कर तेवढं हे कर याची सोय करा हा, बरं आण तू काम कर पटकन अरे दादा तसं नाही ते घेतल्याशिवाय मा काय हात चालत नाही भाऊ हा, बरं बरं आणतो मग उठ या आणू तुम्ही. का हा हा घे. लवकर या भाऊ हा, हा, आलो थांब. शेट इकडं कस काय राखणदारी का काय बाय आहे भाऊ तू इकडे बी आली का अगं तुला सकाळी काय म्हणलो तू कामाला चाललो मी काम करणारे तुम्ही तुझ्याकडे कोण आलं मी घरी चालले लागला कामाला जाय ना मग कामच करा आणि पगार आणून द्या घरी अगं जाय ना नाही तर 90 पिऊन इकडं असा ओ माय गॉड घरी या पैसे घेऊन थप्पी हळूच जा घरी हा अरे काम करते बायाला सांग नाही तर तो नाव मी इकडे इकडे 1 मिनिट ऐक ना काय आपल्याला रातच्याला मटण करून ठेव. 800 रुपये किलो मटन पाय मुंड्या खा कोंबड्याच्या 800 रुपयाचं मटन मला म्हणतो कर म्हणून चोंगे लय चितरली बाय ही उठ आता कर काम जाय तू जाय अरे म्हणजे काम तू कर. जाय मी कोणासमोर पिऊ वाटत नाही मला मी करतो तू जाय आपला मुकाट्यानं जाय तेवढं मी पिऊन पटकन करून घ्या हा हा जाय जाय हा, घे मग. 4ला परत येणार का भाऊ हा हा करतो काम याचं आता त्याच घेतो ना ए! कामाला आणलं झोपायला आणलं काय लवडलं ती ग हा? अरे हे काम काय केलं तू आला तसंच ये बघ झोपलेला इथं हाय काय घेणं देणं सारा गंज मी एकट्यानं घातला हे एकट्यानं पहिलाच हे इथं कामाला आणलेलं आहे भरलंय वाढता भाऊ तुम्ही करतो काम काय करायचं सांगा
हे कुणी काम करायला लावलं होतं हे केलं का तू मग ऐकून घेता का काय याचं काय नियोजन आहे काय हे अहो ये हे काय हा ना काय अहो तुमच्या लेकाला बोला त्याला माहिती आहे सारी काय ठेपी ठेपी काय माहिती ठेपेन टापे अगो बया पोरग बिघडीला का काय चिडीता बाई मला अरे लोकांना या मला चिडीतोय या बोनीचा नवरा काय बोलतो बाई मला पाय पडा तुम्ही तसं. बोनीचा नवरा छेडतो मला असे इशारे करून राहिले ते हा, थांब. मला बोलले, अरे जर इकडे ये. अरे चिडून राहिला रे अरे कुठे आहे त्या? या बोनीच्या नवऱ्याला. कुठं जीव ठेवू मी आता काय 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 चला झालं ते काय म्हणतो बघा कोण तो पोरग पोरगं आहे? असं असं हे? असं 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 हा असं असं करतं काय करतं मी पाहतो थांब कोण आहे तो तिकडला काम करणारा त्याला आणलं होतं मी ते तू घरात बस मी पाहून घेतो कोण येत ते हे बाई काय झालं काय आलं ए पोरा काय झालं अगं बाया खायला आला बाई हो. काय उद्या काय करीत आहे अरे कशाला आले कशाला आले ये तुमचं घर आहे का हा माझं शेण. काय केलं याने असा असा करत होता मला चिडीत होता यो असा असा करून ये ना मागच्या असं. 7 वर्षात मला नाही छेडलं पण याने. मला चिडलं ना असा असा करू करू आता तरी असं केलं असं. आता करीत होता अगं बाई, ते नाही तिचा इशारा आहे काय जायचं? मला नाही वाटत होता. अरे कळतं का नाही तुला काही दोन्ही इशारे म्हटलं फरक काही समजतं का नाही आका मालगणला फसलं सारं. मग काय ते पोलीस ना हा पोलीस पोलीस चुकला चुकला आशीर्वाद असो आशीर्वाद आहे काहीच काळजी करू नको आशीर्वाद यायला काय येडं आहे रे काय रोजाने कामाला ठेवलं तर 150 रुपये रोज होता याला. त्या बाई आमचे पैसे आम्ही चाललो आम्हाला 210 रुपयाला यो हा? हा. ते समजतं का नाही काय कामाला 150 ने रोजन लावला मी 200 नाही आणलं पोराने आणलं काय माणसं? काय नाही, लयच येडं आहे रे. तुझा नवरा ते तसं आणि माई बायको ही अशी काहीच जोरणात नाही दोघालाही काही अक्कल नाही जाऊ दे मग किती आपल्याला सोड आपण दोघं आहे ना जाऊ दोघं लग्न करून पळून जाऊ काहीच काळजी करू नका. अरे चोंग्या तोंडाच्या नसकट मुर्द्या अरे बाई बघ आमचा नाही तुला छेडला तू आज नवरा आम्हाला लागायचा ऑफरी टाकीते असं म्हणता का माझ्या बायका? असं म्हणता? अरे पोलिसांना मी कोणी ते बाहेरच्या राजी लागायचा आई.